लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी शोधण्याचे कारण समोर करून मुस्लिम समाजाला टार्गेट करू नये, काँग्रेसचे डॉक्टर मोहम्मद नदीम यांचा घणाघाती आरोप। माजी खासदार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांचे भारतात शिरकाव झाल्याचे सांगून संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा गंभीर आरोप डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी पत्रकार परिषदेत केला। ते म्हणाले की केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखी कागदपत्रे आवश्यक असतात। ही कागदपत्रे तयार करण्यासाठी जन्मनोंद प्रमाणपत्र आवश्यक असते। अनेक नागरिकांच्या नोंदी उपलब्ध नसल्याने त्यांना 27 एप्रिल 2026 पर्यंत जन्मनोंदी तयार करण्याची संधी शासनाने दिली आहे। नगर परिषद किंवा ग्रामपंचायत येथून जन्मनोंदी नसल्याचा दाखला घेऊन संबंधित कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह चौकशी केली जाते। परंतु गेल्या वर्षभरापासून किरीट सोमय्या बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांच्या शोधाच्या नावाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समाजावर संशय निर्माण करत आहेत, अशी टीका डॉक्टर नदीम यांनी केली। त्यांनी यापुढे स्पष्ट केले की नागरिकांना प्रशासनाकडे तक्रार करण्याचा अधिकार असला तरी अधिकाराचा दुरुपयोग करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सोमय्या करत आहेत। त्यांनी पुसदला 2 वेळा भेट देऊन याच मुद्द्यावर संभ्रम निर्माण केला, असेही त्यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेला शहर काँग्रेस अध्यक्ष जिया शेख, सामाजिक कार्यकर्ते मसूद मिर्झा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा अध्यक्ष तहसीन खान, काँग्रेस जिल्हा वाहतूक उपाध्यक्ष सय्यद जानी, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष जब्बार लाखे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी एकमुखाने आवाहन केले की बांगलादेशी शोधण्याच्या नावाखाली कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, यासाठी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागावे। नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेवर तयार करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले। सप्टेंबर रोजी आम्ही एसडीओ साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठवलेलं आहे। बांगलादेशी शोधण्याच्या कारण समोर ठेवून किरीट सोमय्या यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि बांगलादेशी शोधता त्यांनी जन्म नोंदच्या संबंधामध्ये त्यांनी एक प्रकरण समोर आणत आहेत आणि विशिष्टतः त्याच्या माध्यमातून एका मुस्लिम समाजाला डिस्टर्ब करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न चालवले, एका समाजाला वेठीस धरण्याचं काम करत आहेत। खऱ्या अर्थानं नोंद करणे, जन्म नोंद वगैरे पुन्हा एका समाजाचा प्रश्न नाही आहे आणि आज या ठिकाणी किरीट सोमय्या यांच्या उपद्रवामुळे प्रशासनाने दाखले नोंद करून घेणे या संबंधामध्ये त्यांनी अडचणी झालेल्या आहेत। सामान्य लोक परेशान आहेत आणि किरीट सोमय्यांच्या या कृतीमुळे पुसद शहरामधला सामाजिक सद्भावना जे गेल्या 15-20 वर्षापासून पुसद शहरातल्या हिंदू मुस्लिम सर्व जबाबदार नागरिकांनी प्रयत्नपूर्वक पुसद शहरामध्ये एक सौहार्दाचं वातावरण, सामाजिक एकतेचं वातावरण तयार केलेलं आहे। हा वातावरण खराब करण्याचं काम किरीट सोमय्या त्यांच्या कृतीमुळे करीत आहेत। कुठल्याही प्रकारचा घटनात्मक पद नसताना सुद्धा त्या ठिकाणी येऊन प्रशासनाच्या मिटिंगा घेऊन प्रशासनाला दबाव आणण्याचा आणि चुकीच्या पद्धतीने कार्य करण्यासाठी त्यांच्यावर दबाव त्या ठिकाणी ते आणत आहेत आणि त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये एका प्रकारची नाराजगी निर्माण झालेली आहे। या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी त्यांना जे वाटत असेल, पहिले त्यांनी गाडी भरभरून किंवा ट्रक भरभरून जे पुरावे दिलेले होते ते पुराव्याच्या संबंधामध्ये काय झालेलं आहे ते देवेंद्र फडणवीसला विचारावे आणि याही संबंधामध्ये त्यांना काही तक्रारी करायची असेल तर शासनाकडे त्यांनी तक्रारी करावी, कलेक्टरकडे तक्रारी कराव्यात, चीफ सेक्रेटरी असतील त्यांच्याकडे तक्रारी कराव्यात। प्रशासन त्यांच्या पातळीवरून ते काय ते चांगलं बरं वाईट त्याच्यामध्ये शोध घेऊन ते करतील। गावागावामध्ये फिरून त्या ठिकाणचा सद्भावना त्यांना खराब करण्याचा प्रयत्न करू नये। आता मागं 15 दिवसापूर्वी त्या ठिकाणी येऊन गेले, त्यावेळेला सुद्धा कुठे त्यांचा प्रतिकार करावा असं कुठं वाटत होतं, परंतु गणपती आणि ईद मिलादचा प्रश्न होता, गावातलं वातावरण खराब होऊ नये म्हणून आम्ही त्या सर्व गोष्टीला थांबवलं। यापुढे जर किरीट सोमय्या या ठिकाणी येत असेल तर निश्चितपणे त्याचा प्रतिकार होईल आणि त्याच्या प्रतिकारच्या करते वेळेस काही अनुचित प्रकार घडले त्यासाठी किरीट सोमय्या स्वतः आणि प्रशासन जबाबदार राहील। कृपया याची प्रशासनाने किरीट सोमय्या यांनी नोंद घ्यावी। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.